लाडक्या बहिणींसाठी आज शेवटचा निर्णय झालेला आहे. फायनल निर्णय घेण्यात आलेला आहे. आता या निर्णयामध्ये बदल होणार नाही. समस्त माता भगिनींसाठी हा निर्णय जाणून घेणं गरजेचं आहे. तातडीनं वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. राज्यातील 2,34,00,000 महिलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांच्या फॉर्मच्या आधारावरती सर्व महिलांच्या खात्यात 6वा हप्ता जमा होत आहे. सगळ्यात आधी या 15 जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. डीबीटी तयार झालेली आहे. निकष सुद्धा तपासण्यात आलेले आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये, होय याच बँकांच्या बँक खात्यामध्ये जिथे तुमचं आधार कार्ड लिंक आहे, बँकांची यादी, जिल्ह्यांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. हे निकष सुद्धा जे आहे याची यादी तपासणी जी झाली होती कशा पद्धतीने झाली ते देखील आपण झटपट पाहून घेणार आहोत. कोणत्या महिलांना पैसे, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही, कारण की आता याच जिल्ह्यामध्ये पैसे हस्तांतरणाला सुरुवात झालेली आहे. नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी त्यावर स्टेटमेंट केलं होतं, पण काल भाजपचे मोठे नेते त्यांनी एक जबरदस्त स्टेटमेंट केलेलं आहे. पहा, काही दिवसांपासूनच न्यूज चॅनलवर अर्जांची छाननी चालू आहे. त्याचबरोबर महिला योजनेच्या बाहेर जातील छाननी कशा पद्धतीने केली जाते याविषयी चर्चा सुरू होत्या महिलांकडून. तसेच विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका सुरू होती की निवडणूक अगोदर छाननी झाली नाही, मतांसाठी तुम्ही हे महिलांना पैसे दिले, महिलांची फसवणूक केली, असे सरकारवरती आरोप होत होते. पैसे आता येणारच नाही, महिलांना पैसे मिळणार नाही. पण त्यावर आता पूर्ण वेळ लागलाय आणि सरकारने डायरेक्ट महिलांसाठी शेवटचा निर्णय घेतलेला आहे. पहा आता कोणत्या जिल्ह्यात तातडीने पैसे जमा होणार आहेत, निकषांची काय गोष्ट झालेली आहे, निकष कोणते, नियम कोणते, कोणत्या महिला बाहेर आहेत. सरसकट सर्वांना 1,500 नाही तर 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात हे सगळ्यात आधी पैसे येतील, जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणत्या बँका यासाठी निवडल्या गेल्या आहेत. लक्षात घ्या, डीबीटी साठी काही विशेष बँकाची पात्रता इथे ठरवण्यात आली आहे. तर महिलांसाठी हा अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे, कारण की शेवटचा निर्णय हा त्या ठिकाणी झालेला आहे. पहा, सगळ्यात महत्त्वाची एक न्यूज त्या ठिकाणी आली होती. आता कोणत्या जिल्ह्यात हे पैसे येतील, निकष काय असणार आहे. पहा, आदिती तटकरे मॅडम ज्या पूर्वी मंत्री होत्या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील, तर त्यांनी काल स्पष्ट केलं होतं की निकष हे लावले जाणार नाही किंवा पडताळणी होणार नाही. पण हे बोलता बोलता त्या स्पष्ट म्हणाले होते की सरसकट पडताळणी होणार नाही, पण जिथून त्या ठिकाणी हे येणार आहे, तक्रारी येतील तिथे पडताळणी होईल. पण त्यातच पुण्यातून एक बातमी आली जी समस्त माता भगिनींना जाणून घेणं गरजेचं आहे. पहा, पुणे जिल्ह्यातील महिला हा व्हिडिओ पाहत असतील तर कमेंट करा, कारण की तुमच्या जिल्ह्यातून 20,84,000 अर्जदारांनाच लाभ मिळणार आहे. जवळपास काल जी प्रलंबित छाननी होती ती छाननी सुरू झाली. 21 लाखाहून अधिक अर्ज दाखल झाले होते. आणि पहा, आतापर्यंत लक्षात घ्या, आतापर्यंत 9,814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरलेले आहेत. 5,724 अर्जामध्ये किरकोळ त्रुटी असल्याने तात्पुरते नाकारण्यात आलेले आहे. आतापर्यंत 99.43% छाननी पूर्ण झाली. आणि अर्जापैकी लक्षात घ्या, तेथील पुण्यातील स्थिती बघा, 59,175 ज्या अर्ज आहेत तर त्या अर्जांची त्या ठिकाणी बँकेच्या खात्याशी आधार सीडिंग राहिलं, आधार लिंकिंग राहिलेलं आहे. पुण्यातून तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात, कारण की पहा आता तपासणीला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये तब्बल जवळपास 10,000 ते 15,000 अर्ज हे बाद करण्यात आलेले आहे. पुण्यातली बातमी आहे महाराष्ट्र टाइम्सची. तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहे, कारण की बघा आता महिलांना मेसेज देखील येणार आहे की तुमचा अर्ज रिजेक्ट झाला, तुमच्या अर्जामध्ये काहीतरी अडचण आहे. काही महिलांना मेसेज देखील आला असेल, मेसेज चेक करा, कारण की पहा पैसे वाटपाला सुरुवात, पैसे 1,500 नाही तर 3,000 रुपये, 2100 नाही तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात सर्वात आधी पैसे येतील, कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार, पण त्याआधी मेसेज आला का चेक करा. मेसेज त्यामध्ये असं येऊ शकतो की फॉर्म रिजेक्टेड आहे, फॉर्म डिसमिस्ड आहे, इनव्हॅलिड आहे, अशा प्रकारचा मेसेज देखील येऊ शकतो. कारण की पुण्यामध्ये तब्बल किरकोळ त्रुटींमुळे अर्ज त्या ठिकाणी हे बाद करण्यात आलेले आहे, अपात्र ठरलेले आहे. आणि दुसरी मोठी बाब पुण्यामध्ये अशी दिसून आली की त्या ठिकाणी आता हे सरकारचं त्या ठिकाणी आहे तर 70,000 महिलांची बँक खात्याशी आधार लिंकिंग नाही. तर तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलताय, तुमचं आधार लिंकिंग झालंय का, तुम्हाला अपात्र असल्याचा मेसेज आलाय का, लगेच कमेंट करा. त्यावर पुढे काय करायचं सांगणार आहे. तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर तुम्ही तातडीनं काय काम करायचं लक्षात घ्या, कारण की शेवटचा निर्णय त्यावर झालेला आहे.
राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं होतं की आम्ही यावर लवकरात लवकर काम करणार आहोत, आम्ही 24 तास काम करणार आहोत। आणि त्यात काल जे सुधीर मुनगंटीवार जे आहेत तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, बघा त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हप्ता हा येणार आहे, हप्ता सुरू आहे। पहा, निवडणुकीपूर्वी लागू करण्यात आलेली जी योजना होती लाडकी बहीण योजना खूप गेम चेंजर ठरली। हिचे हप्ते येणार नाही, हप्ते बंद होतील असं सगळं चर्चा सुरू होती। आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे एकूण योजनेचे 5 हप्ते महिलांच्या हप्त्याच्या जमा झाले। 6व्या हप्त्याची वाढ महिला पाहत आहे, कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनात आहे। पण या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी माहिती दिलेली आहे। मुनगंटीवार काय म्हणाले तातडीने आपण लगेच जाणून घेऊ, पण त्याआधी निकष पाहून घ्या, कारण की पहा निकष खूप महत्वाचे आहे। निकष जर पाळले नाही, कारण की पहा तब्बल 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतोय, त्यामधले कुठले तालुके आधी, कोणत्या महिलांना सर्वात आधी पैसे येतील, कोणते बँक खाते चालणार आहे हे आपण तातडीने जाणून घेऊ। पण निकष एकदा लक्षात घ्या, कारण की निकष तुम्ही हमीपत्रावर सह्या करून निकष दिलेले आहे। जरी व्हिडिओ त्या ठिकाणी इंटरनेटवर येत असतील की निकष तपासले जाणार नाही, सरसकट छाननी होणार नाही, पण लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेच्या हमीपत्रामध्ये तुम्ही स्पष्ट लिहिले होते की 2.5 लाखाच्या खाली आमचं उत्पन्न आहे, आमच्याकडे कुठली 4 व्हीलर नाहीये, आमच्या घरात कुणी सरकारी नोकर नाहीये, आमच्या घरात कुणी आयकरदाता नाहीये। तर ह्या हमीपत्रामध्ये ज्या अटी होत्या तर त्या अटी आम्ही याच्यामध्ये बसत आहोत, या शर्ती आम्ही पूर्ण करत आहोत, असं तुम्ही सही करून हमीपत्र दिलेलं आहे। लक्षात घ्या, उत्पन्न साठी तुम्ही कागदपत्र पहा कुठले दिले होते की त्या ठिकाणी रेशन कार्ड तुम्हाला मागवलं होतं किंवा उत्पन्नाचा दाखला मागवला होता, तुमचं आधार कार्ड मागवलं होतं, तुमच्या म्हणजे या गोष्टी तुम्हाला मागवल्या होत्या। तर या निकषात तुम्ही बसता का हे देखील तुम्ही चेक करणं आता गरजेचं आहे, कारण की आता तपासणी होणार आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। पण जर कुठून तक्रार आली, कारण की काय झालं निवडणुकीआधी 100 लाभार्थी यांचे एकाच नावावरून फॉर्म भरून पैसे काही जणांनी त्या ठिकाणी याच्यामध्ये फसवणूक केली होती, नक्कीच यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्यामुळे नक्की चेक करून घ्या। आता सगळ्यात महत्वाचा विषय, मेसेज आला का चेक करा, मेसेज तुम्हाला आला का, किती पैसे आतापर्यंत जमा झालेले आहेत, तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे, कारण की पहा बँक खात्याचा अतिशय महत्वाचा नियम, कारण की पैसे टाकायला सुरुवात आहे। आता पहा सुधीर मुनगंटीवार पैसे टाकण्याच्या बाबतीत काय म्हणाले, ज्यामुळे आता तुम्हाला बँक खातं तपासावं लागणार आहे, मेसेज कोणता चेक करायचा आहे, कोणत्या बँकेचं खातं चालणार आहे, लक्षपूर्वक ऐका, कारण की आता लेट होणार नाही, आता लेट होणार नाही। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या 2-3 दिवसात मिळणार आहे। लक्षात घ्या 2 ते 3 दिवस, क्लिअर कट हे लक्षात ठेवा। 2 ते 3 दिवसात कोणत्या जिल्ह्यात आधी येणार आणि कोणत्या बँक खात्यात पैसे येणार, क्लिअर कट लक्षात घ्या। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली। सुधीर मुनगंटीवार यांनी TV9 वृत्तवाहिनी सोबत संवाद साधला, प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की आमदार आपल्या मंत्रिपदाची शपथ त्या ठिकाणी घेत आहेत, सुरुवात त्या ठिकाणी घेत आहेत, त्यानंतर सरकार आलेलं आहे, काम करत आहे, चांगले निर्णय होत आहे। आणि सगळ्यात महत्वाची आनंदाची बातमी त्यांनी जी दिली की लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुद्धा 2 ते 3 दिवसात मिळणार आहे, कुठेही अडचण नाहीये। आता इथे तुम्हाला समजतंय मग 3000 कसे मिळणार, 3000 कसे मिळणार, तर सूत्रांकडून अशी माहिती समजलेली आहे की 2 हप्ते डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र त्या ठिकाणी मिळू शकतो, ज्यामध्ये तो जो हप्ता आहे, आता जसं तुम्हाला माहित असेल की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता ऑगस्टमध्ये एकत्र मिळाला, त्यानंतर सप्टेंबरचा त्या ठिकाणी मिळाला आणि त्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचा एकत्र मिळाला। तर असे एकत्र हप्ते देण्याची सरकारची ही पद्धत आहे, जुन्यापासून आपण पाहत आहोत। मग आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे आधी येणार आणि कोणत्या महिलांनी कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार हे लक्षात घेणं आता फार गरजेचं आहे, कारण की आता उशीर करणं गरजेचं आहे, कारण की आता उशीर करू नये। आता लक्षात घ्या की ज्यामध्ये आता याच्यामध्ये जे जिल्हे असणार आहेत तर ते असे जिल्हे आधी घेतले जातील की ज्यांची लोकसंख्या अतिशय कमी आहे। लोकसंख्या कमी असणारे जिल्हे सिंधुदुर्ग असतील, इकडे धाराशिव असेल, त्याचबरोबर गोंदिया या साईडचे जे छोटे छोटे जिल्हे त्या ठिकाणी आधी असतात ते आधी जिल्हे घेतले जातात आणि ज्यामध्ये त्या ठिकाणी वितरण हे केलं जात असतं। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बँक खात्याचा, कोणतं बँक खातं चालेल। आता तुमचं कोणतं बँक खातं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले आणि कुठल्या जिल्ह्यातून बोलता कमेंट करायला विसरू नका। पहा तुम्हाला आतापर्यंत जर सर्व पैसे आले असतील किंवा 1 होईना रुपये जर तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही कुठलीही काळजी करायची नाही, तुमचं बँक खातं चालणार आहे। महाराष्ट्रात हजारो बँक्स आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या बँकांची नावे असू शकतात, पण जर
तुमच्या बँक खात्यावर याआधी पैसे आलेले असतील तर तुम्ही कुठलीही काळजी करण्याची गरज नाही, काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. फक्त पुण्यामध्ये जसं सांगितलं की आतापर्यंत 70,000 महिलांचं त्या ठिकाणी आधार लिंकिंगच झालेलं नाहीये. तर तशाच प्रमाणे मग अशा काही महिला असू शकतात की ज्यांनी अर्ज भरला, अर्जांचं डीबीटी झालेलं आहे, सगळं झालंय, म्हणजे अर्ज अप्रूव्ड आहे, अर्ज मंजूर आहे, पण त्यांचं आधार लिंकिंग झालेलं नाहीये, त्यामुळे त्यांच्या खात्यात पैसे आलेले नसू शकतात. तर मग अशा महिलांनी, कोणत्या महिलांनी, ज्यांनी अर्ज भरूनही पैसे आले नाही, त्यांनी आपलं आधार कार्ड आणि पासबुक घेऊन बँकेमध्ये जायचं आहे. तिथे विचारणा करायची आहे की आमच्या खात्याचा काही प्रॉब्लेम आहे का, डीबीटी एनेबल आहे का, आधार लिंकिंग झालेलं आहे का. तर असे प्रश्न व्यवस्थितपणे बँक कर्मचाऱ्यांना विचारून घ्यायचं आहे. आणि जर तुमचं खातं पतसंस्था किंवा खाजगी ज्या ग्रामीण भागातल्या बँका असतील, नॅशनलाइज किंवा प्रायव्हेट नसतील, तर तुम्ही शक्यतो काय करून घ्या की पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडून घ्या आणि तिथे आधार लिंकिंग करून घ्या. पोस्टामध्ये आधार लिंकिंग लगेचच्या लगेच होऊन जातं. 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी आता फक्त, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये हप्ता जमा होतो. त्यामुळे आता तुमच्याकडे फक्त 72 तासच उरलेले आहे. 72 तासामध्ये सगळं त्या ठिकाणी वाटप होणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही अर्जंट तातडीने या काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये आधार लिंकिंग, बँक खातं जे आहे ते आपलं ॲक्टिव्ह आहे का. बऱ्याचशा महिलांनी आधी पैसे जरी आलेले असले पण बँक खात्यामधून सगळेचे सगळे पैसे काढून घेतलेले आहेत, त्यामुळे कदाचित त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर थोडेफार पैसे मेंटेन राहू द्या, खातं डिॲक्टिवेट त्यामध्ये होऊ शकतं आणि नक्कीच त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम यामध्ये येऊ शकतो. तर त्यामुळे नक्कीच बँक खात्याच्या रिलेटेड गोष्टी क्लिअर करून घ्या. तर ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त माता भगिनींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण की पहा, बँक खात्याच्या बाबतीत, निकषांच्या बाबतीत, त्याचबरोबर कागदपत्रांच्या बाबतीत महिलांमध्ये खूप डाऊट आहे, खूप शंका आहे. तर त्यामुळे या शंका क्लिअर करणारा हा व्हिडिओ होता, त्यावर प्रकाश टाकणारा व्हिडिओ होता. तुम्हाला कुठलीही शंका असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ थोडासा लांब झालेला आहे, त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो. माहिती सांगण्याच्या नादामध्ये हा व्हिडिओ वाढला असेल तर त्याबद्दल त्या ठिकाणी माफी आम्ही मागत आहोत. तर धन्यवाद, तुम्ही शांततेपूर्वक हा व्हिडिओ बघितला, तुमचा वेळ दिला. तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.